वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये असलेल्या पिपळा डाक बंगला येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये पिपळा ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू कोकर्डे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नागपूर जिल्हा ग्रामीण DYSP संतोष गायकवाड यांनी पिपळा येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या नागरिकांपुढे सांगितले। आज सावनेर विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख, भाजपा नेते किशोर चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। अतुल पाटील यांची हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी डॉक्टर आशिष देशमुख यांनी केली। अतुल पाटील यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। त्याची घरची, त्याची बायको, त्याची आई वडील यांची आज काय परिस्थिती होत असेल। पण कोणी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये प्रामाणिकपणे आपुलकीने लोकांची मेहनत करत असताना हा आपला तरुण आज जर आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या मागे त्यांनी खऱ्या अर्थाने जी लोकांची सेवा केली, या गावातील प्रत्येकासाठी तो धावत आला, लोकांच्या अडीअडचणीमध्ये, मय्यतीमध्ये सातत्याने स्वतःला समोर ठेवत गेला। मला आठवते माझ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक क्षणी या गावामध्ये अतिशय समोरपणे कार्यकर्ता म्हणून जर कोणी होता तर आपल्या सगळ्यांचा माहिती अतुल होता। आणि भ्रष्टाचाराच्या या आणि दहशतीच्या या वातावरणाला न जुमानता त्यांनी जनसामान्यांचा आवाज मोठा केला, मोठा भ्रष्टाचार त्या निमित्ताने बाहेर काढला। पण आपल्या या भागामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून जे अभय ह्या भ्रष्टाचारी लोकांना, ह्या खऱ्या अर्थाने अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना, दहशतीमध्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जोपासण्याचं काम जे केलं, त्यामध्ये आमच्या निष्पाप तरुणाचा आज जीव गेला, हे खऱ्या अर्थाने अतिशय दुःखदायी आणि मनाला वेदना देते। आणि म्हणून अतुल पाटील, तुमच्या ह्या जाण्याने आम्हा प्रत्येकाला दुःख झालंय। आणि पोलीस प्रशासन ज्यांचं काम आहे का इथे न्याय सुव्यवस्था कायम असली पाहिजे, आता जनतेचा विश्वास या पोलीस प्रशासनावरून उठतो की काय? कालच आपण खाप्याला एक निर्गुण खून होताना पाहिला, काल आणि परवा काल आपण पाहतो की रात्री 12 वाजता एवढ्या मोठ्या नॅशनल हायवेवर असलेले पिपळा डाक बंगला, वारकरी संप्रदायाला मानणारा समाज, इथे असलेला प्रत्येकच व्यक्ती कुठेतरी देवाभावाच्या म्हणजे नतमस्तक होणारा, चांगल्या संस्काराचा हा इथचा आपला संपूर्ण गावकरी समाज कुठंतरी एका निर्घुण हत्येला समोरे गेला। 1:30 वाजता 2 वाजता कोणाची हत्या होते, इथचे सर्व पोलीस अधिकारी त्या निमित्ताने झोपले होते का? अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे आहोत, पण इथे ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या 25 वर्षापासून आहे, दहशतीला समोरे जाण्याच्या दृष्टीने लोक घाबरत होते। पण आता मी तुम्हाला सांगतो, या प्रकारच्या दहशतीला आता आपण मानणार नाही। या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रवृत्तीचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कृतीचंच राजकारण चाललं। या पहिलेचं जे राजकारण होतं ते पूर्णपणे संपून टाकण्यासाठी आपण आज कटिबद्ध होऊया। या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे 100 नाही 1000% या प्रकरणामध्ये आपल्या सोबत आहे। आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब आपल्या सोबत आहे आणि माझी त्या निमित्ताने प्रशासनाला, पोलिसांच्या एक सूचना आहे
की ही सर्व परिस्थिती पाहता या मागे कोण कोण आहे हे सर्व आज या जनतेसमोर सांगितलं गेलं पाहिजे. कोण आरोपी आहे, कोणावर तुम्ही गुन्हे दाखल केले हे आमच्या ह्या गावातील निष्पाप लोकांना कळलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती असो, या सर्व लोकांना कडक सजा, फाशीची सजा ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या अतुलच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. हा त्या निमित्ताने जो लोकांचा उद्विग्न आज रोष आहे तो पोलीस प्रशासनाने समजून घ्यावा, वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा. अन्यथा 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 8 दिवस आशिष देशमुख या गावकऱ्यांसमोर या नॅशनल हायवेवर असाच बसला राहील. त्या निमित्ताने इथे तुमच्या उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ हजर करा, अन्यथा हा नॅशनल हायवे येणाऱ्या 4-5 दिवस आम्ही बंद ठेवू असा देखील निर्धार त्या निमित्ताने आज या आंदोलनाला बसताना आम्ही केला. पण या अतुलला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या घरच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा जो आमचा मागणी आहे ती पोलीस प्रशासनाच्या वतीने SP साहेबांनी इथे येऊन या सर्व संदर्भामध्ये जनतेचा खुलासा करावा की या संदर्भामध्ये चौकशी तातडीने व्हावी. कोण कोण आरोपी तुम्ही आजपर्यंत त्या मागे जे सुटलेले अजून बाहेर फिरत असलेले आरोपी आहे त्यांना देखील संदर्भामध्ये तुमच्या काय योजना आहे त्या आमच्या नागरिकांसमोर सांगा. आरोपीचे नाव सांगावे. सध्या आपण आता प्रथमदर्शनी जे आपल्याला गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत. सध्या ते आपल्या कस्टडीमध्ये आहेत. आपण त्याला सावनेर कोर्टामध्ये घेत आहेत. त्याच्यामध्ये आरोपी नंबर 1 हिमांशू कुंभरकर आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कोकटे. ह्या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे. विक्टीम आपलं मैताचं म्हणजे आपण त्याचं CDR SDR टाकलेलं आहे. त्यांना कुणाचे शेवटचे कॉल आले होते मागच्या 4-2 दिवसामध्ये, त्यांना कुणाशी वाद झाला होता का त्याच्याकडून आपण CDR पण टाकलाय, SDR पण टाकलाय. ऍट द टाइम ऑफ इन्सिडेंट अजून त्या लोकेशनला दुसरं कोणी उपस्थित होतं का त्याच्यासाठी पण आपण त्यातला डम डाटा अनालिसिस करतो. डम डाटावरून आपल्याला टावरचा पूर्ण डेटा मिळणार, त्याच्यावर कोणी तिथं अजून 3रं 4थं व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.